पहिलं षटक फ्रंटलाईन गोलंदाज हाताळण्यासाठी कुणाल येतोय गावदे अंजूर संघाकडून. पहिल्या षटकातील पहिला चेंडू ऑन द ऑफ ऑन द राईटच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला फलंदाज बाद होतोय अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा. पहिला फलंदाज पहिला हादरा बसतो अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. एक्स्ट्रा गोडच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज ऋषभ मार्फत, मात्र क्षेत्ररक्षक दक्ष होता. अप्रतिम झेल पकडला होता. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. पहिला फलंदाज फेल झालेला आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा. यस, नक्कीच मुकेश त्या ठिकाणी हजर होता. मुकेशने चांगला झेल घेतलेला आहे. यस, चांगला झेल आणि फलंदाज फेल. मान्यवरांचं शुभागमन होतोय मान्यवर कक्षामध्ये. त्यांचं आयोजक योगेश भोईर साहेब, शिवमता व आणि मराठा पंजाब यांच्या वतीनं हार्दिक स्वागत सुस्वागत. यावेळी मात्र अप्परकटचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडू जातो शिमार चौकार. मध्ये शोएब अख्तर याला सचिन तेंदुलकर या प्रकारचा फटका खेळला होता. वीरेंद्र सहवाग ने भी खेला था. बात सेंचुरियन पार्क के उस मैच की थी जो भारत बनाम पाकिस्तान वर्ल्ड कप में खेला गया था. नक्कीच, आणि त्या फटक्यापासून पाकिस्तान बद्दलची जी भीती होती भारतीय संघाला ती मात्र पूर्णपणे नष्ट केली होती सचिन तेंडुलकरने. कुणाल यावेळी मात्र दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात. अवांतर वाईट चेंडूपणे धावसंख्या सिंगल निवडून होते ती 5. वेग जास्त होता, नियंत्रण नव्हतं. क्रिकेट मधील दुसरा सी कंट्रोल, नियंत्रण नव्हतं. ज्या वेळेला तुम्ही वेग देता त्यावेळेला नक्कीच तुमचं नियंत्रण त्या चेंडूवर असलं पाहिजे. मात्र इथे थोडंसं विरोधाभास जाणवलं क्रिकेट आणि चेंडू स्वैर जातोय वाईटच्या स्वरूपात. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे गावदेवी अंजूर संघाकडून कुणाल. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. आता आपण कंट्रोल पाहतोय. नक्कीच ज्या वेळेला वेग चांगला असतो त्यावेळेला कंट्रोल जर चांगला असेल तर नक्कीच चांगली परिणिती गोलंदाजाच्या दृष्टीने घडतोय आणि तेच इथे सादर होताना या गोलंदाजामार्फत. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 5. यावेळी मात्र चेंडूला वीरकावून दिलं जात आहे. सीमारेषा बारीक षटकार. नक्कीच डोळ्यांचे पारणे फिरणारा हा षटकार, अप्रतिम षटकार. धावसंख्या षटकाने वेगाने ओढून होते ते 11. या इनिंग मधील पहिला षटकार पेश करतो सागर. वैयक्तिक 10 धावसंख्यावर खेळत आहे. त्यामध्ये एक नेत्रदीपक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. मित्रांनो, 4 मार्च आजच्या दिवशी 1967 मध्ये साऊथ आफ्रिकेचा डॅरेन कलेन यांचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1984 मध्ये आयरिश फलंदाज केविन ओब्रे यांचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1994 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनर मॅटो हेडन याने आपला टेस्ट डेब्यू कसोटी पदार्पण केलं होतं साऊथ आफ्रिकेविरुद्ध. आणि आजच्या दिवशी 2011 मध्ये बांगलादेशचा संपूर्ण संघ 56 धावसंख्येवर वन डे मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ऑल आउट झाला होता. धावसंख्या आपण पाहतोय 11. एक पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला मिळते. 2 मोठे फटके या षटकामध्ये सागर या फलंदाजामार्फत. कुणाल
मुंडे यांकडनं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. यावेळी मात्र दिशा फरकटली जाते. पंचांचं वाईटचं इशारा आहे. अवांतर धाववाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होती ती 12. आतापर्यंत 2 चेंडू हे वाईटच्या रूपाने हाताळले त्या गोलंदाज कुणाल याने. नक्कीच कुणाल एक अनुभवी खेळाडू आहे. मात्र इथे आपण पाहतोय थोडंसं दिशा थोडीशी भरकटली जाते या षटकामध्ये. त्याच्या मार्फत पहिल्या सुरुवातीला अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध गावदेवी अंजूर असा सामना, अशी लढत. यावेळी मात्र अप्परकटच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे होते. चेंडूवरील क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. नंतर धावसंख्या आपण पाहतो 1-12. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही संघ ग्रामीण क्रिकेटमध्ये बलाढ्य संघ आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गावदेवी अंजूर. मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय चंदूबाई सावळा, त्याचप्रमाणे सन्माननीय किशोरबाई, सन्माननीय परेशबाई, सन्माननीय दीपकबाई, उद्योजक जगतातील हे सर्व उद्योगपती या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होत आहेत आणि आपली सदिच्छा भेट, आपल्या शुभेच्छा देण्यासाठी या मान्यवर कक्षामध्ये येत आहेत. यावेळी मात्र अप्रतिम फटका आपण पाहतो. कार्पेटचे सहारे वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमारेषेपार चौकार. सामना असेल आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल नक्कीच. आणि जय सोनई वडुनगर संघाला सर्व वडुनगर ग्रामस्थांच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आमच्यापासून रजा घेताना सन्माननीय देवेश पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, नक्कीच सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देत आहेत. आपला बहुमूल्य वेळ आणि नक्कीच योगेश भोईर साहेब यांच्या आयोजित खासदार चषक 2017 या स्पर्धेला शुभेच्छा भेट देत आहेत. नक्कीच उद्याच्या दिवशी देखील त्यांची उपस्थिती लाभणार आहे. तुर्तास ते रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपली उपस्थिती आपण दर्शवल्याबद्दल. पहिल्या षटकासमोर धावसंख्या आपण पाहतोय 2-16. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोलंदाजी मार्ग करतो गोलंदाज विश्वास मात्रे. ग्रामीण क्रिकेटच्या रँकिंगचा जर विचार केला नंबर 1 वर रँक करत आहे विश्वास मात्रे हा गोलंदाज. अग्रजा चषकामध्ये ज्याला मी टायटल दिलं क्रिकेट फर्स्ट क्लास अग्रजा चषक पिंपलास, त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केलं होतं आणि बेस्ट बॉलर ठरला होता ग्रामीण पूलमधून. बंदरामध्ये मंदिराच्या टोकाकडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होय. एक्सपिरियन्स कन्व्हेनर आहे, अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे करून दिलेला आपल्या गावदेवी अंजूर या संघाला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र बचत पद्धतीने चेंडू खेळला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. केवळ एकच धाव. गावदेवी अंजूर संघाचा जर विचार केला तर आउट ऑफ भिवंडी या संघाने 3 चषक आणि इन भिवंडी या संघाने 3 चषक पटकवले. असे तब्बल 6 चषक पटकवले या संघाने यंदाच्या सीझनचा जर विचार केला तर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. लॉंग लेग कडे चेंडू जोपर्यंत फील करून फेकी केला जातो तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. इतना तो आसान नहीं विश्वास मात्रे के सामने आप क्रॉस द लाइन बल्लेबाजी करे. बहुत ही अनुभवी
बहुत ही एक्सपीरियंस कंपेनर हैं और आज भी उनकी गेंदबाजी में वही धार है. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे विश्वास म्हात्रे. यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला गेला होता, मात्र ॲक्युरेट फेस आपण पाहतोय. वेगवान चेंडू सरळ निघून जातोय एस्टेच्या हातामध्ये. बहुत ही खूबसूरत गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को. विश्वास मात्र पुन्हा एकदा आपला बॉल एक मार्ग सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज यावेळी मात्र झेल सोडला जातोय, जीवदान दिलं जातंय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. विश्वास मात्रेची एक खासियत आहे, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्रा ऑस्ट्रेलियाचा ॲक्युरेट गोलंदाजी करायचा, लाईन टू लाईन टप्पा, दिशा, वेग या गोष्टीचं चांगलं मिश्रण असतं. त्याप्रमाणे तालुका क्रिकेटमध्ये एक वर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते विश्वास मात्रे. नक्कीच आगरी 11 संघाचं प्रतिनिधित्व करणारे हे खेळाडू आहेत. विश्वास मात्रे असतील, त्यानंतर आपण प्रल्हाद पाटील यांना देखील विसरता कामा नये. यावेळी मात्र फुलटा चेंडू पाहिजे, पंचांचा काही इशारा निश्चितच बीमर आणि नोबाल. इसे कहते कमेंटेटर कर्स. तुझ्या कॉमेंटरची कसोटी लागली जाते. यस, कमेंटेटर कर्स इसे ही कहते हैं कि थोड़ी ज्यादा उनके बारे में तारीफ होगी और उन्होंने बीमर कर दिया. यशपाल माई त्यानंतर प्रल्हाद पाटील यांची आठवण जागृत होते. यावेळी मात्र अगदी करारा फटका, सरळ चेंडूला भिरकावून घेऊन होतो शिमारस बारी षटकार. मुराद आनंद घेतला जातोय, कारण फ्री हिट ही एक मेजवानी असते फलंदाजासाठी आणि त्या मेजवानीचा स्वीकार करतोय. आणि आपण पाहतोय ज्या वेळेला ओव्हरपीच चेंडू लावता होता त्यावेळेला नक्कीच चेंडूला स्वंग करतोय आणि बॅट खांद्याच्या मागे चेंडू आपण पाहतोय ऑन होता क्षेत्राच्या मागे प्रेक्षक गॅलरीमध्ये जातोय 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या वाढून होती ती 27. 27 लॉस फॉर द 2 विकेट्स. मात्र एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. हरेश ठाकरे या षटकाराने पोहोचला एक 8 धावसंख्या. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27. 27. यंदाच्या हंगामामध्ये आपण जर बघितलं तर विलासमूर्ती राहणार सरपंच चषक राहणार चषक जिंकून ग्रामीण क्रिकेटमध्ये अकाउंट ओपन केलं होतं गावदेवी अंजूर संघाने. मी विनंती करतोय सन्माननीय भानदास भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी चंदुबाई सावळा उद्योजक यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावं. सन्माननीय अतिथी चंदुबाई सावळा उद्योजक यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावं.
आणि भिवंडी टायगर दोन्ही संघाचे कर्णधार 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर हजर व्हायचंय. जॉली कामतकर आणि भिवंडी टायगर. हे आपण सुलमत वर्ल्ड प्लेस पॅव्हलियन पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं मित्रांनो आयोजन केल्याच्या दिवशी आपण स्टँड पाहू शकता. स्वर्गीय मधुकर शेटा बोर्ड स्टँड, त्यानंतर मित फाउंडेशन स्टँड, अनेक स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय. याला मात्र बचावात्मक पद्धतीने चेंडू खेळला जातोय. एक धाव पूर्ण, केवळ एकच धाव समाधान आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 28. तर अशा प्रकारे 2 षटकांसमाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची 2 बाद 28. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ यंदाच्या हंगामाचा विचार केला ज्ञानेश्वर जिंकण्यात 2 वेळा अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र या संघाला दोन्ही वेळा विजेतेपदाने हुलकावण्यात दिले. या उलट शिलमता वल, दिवासपूर दिवा आणि गावदेव अंजूर या तिन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 चषक पटकावले. त्यांनी नंबर 2 वर रँक करत आहे. पहिल्या नंबरवर आपण पाहतोय एकविराम मानकुले ज्या संघाने 4 चषक पटकावलेले आहेत. 3 नंबरवर आपण पाहतोय विलासमूर्ती राहणार संघाने चेरोपा कुंपी ज्या संघाने प्रत्येकी 2-2 चषक पटकावले आहेत. 8 नंबरवर 4 नंबरवर प्रत्येकी 8 संघ रँक करत आहेत, ज्या संघाने प्रत्येकी 1-1 चषक पटकावलेला आहे. क्रिकेटचा सन्मान आपण पाहतो की चॅम्पियन्स ट्रॉफी सराव शिबिर असं दरवर्षी एक वेगळा संघ नगीच चॅम्पियन्स ठरतोय. यावर्षी आपण गावदेवी ओळी संघाला पाहिलं. निश्चित ग्रामीण क्रिकेटचा जो वर्ल्ड कप आहे त्याला संबोधलं गेलं होतं, तो वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम निश्चित गावदेवी ओवली उंडरवा भिवंडी जयेश पाटीलच्या संघाने केला होता. ज्यावेळी त्यांनी भावेश पवार अँड कंपनी दत्तप्रा गोळसे संघाला पराभूत केलं होतं आणि गावदेवी ओवली संघाने तिथे खातं उघडलं होतं. बॅक टू क्रिकेट नाव सामन्याकडे वळूया. सामन्यातील अतिशय महत्वाचा टर्निंग पॉइंट, कारण निर्णायक षटक आहेत, स्लॉग ओव्हर्स आहेत. 3रं आणि 4थं षटक. गोलंदाजी मार्क करतोय गोलंदाज अलंकार आणि आपण फलंदाच्या भूमिकेत पाहतोय 2 नामांकित फलंदाज रोशन आणि हरीश. अष्टविनायक स्पोर्ट्स ठाकूरपाडा या संघाचं प्रतिनिधित्व करणारे हे 2 धुरंधर. आता मात्र मँग्रोव्ज एंड कडून गोलंदाजीला प्रारंभ करेल. रात्रीचा समय आपण पाहतोय भारतीय वेळेनुसार 9:56 वेळ दर्शवतोय. सन्माननीय योगेश भोईर साहेब यांचे वडील आणि त्यांची चिमुकली यांचं देखील शुभागमन होतोय. आता मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कुणाल मार्फत, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव अंकित केलं ते फलंदाज हरीश मार्फत. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती एकंदरीत 29 वर. आउटफील्ड आणि इनफील्डचा क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर गावदेवी अंजूर संघाकडे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं या हंगामामध्ये. पुढचा चेंडू 8 ते 10 पावलांचा रनअप. अलंकार अखोटबल चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये नक्कीच कुठलाही समन्वय नाहीये, संपर्क होत नाहीये. कारण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या फटक्याची निवड करताय तर तुमचं फुटवर्क, तुमचं टॅलेंट, तुमच्या अंगी असलेले गुणकौशल्य आणि टायमिंग, टेक्निक या गोष्टीचा नक्कीच समन्वय झाला पाहिजे. निश्चित हुक करण्यासाठी लाईन पासून आलं किंवा लाईन मध्ये येऊन हुक फटका खेळणे खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही हुक फटका खेळता तर ही गोष्ट महत्वाची असते. अलंकार षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द बॅकेट. पुन्हा एकदा त्याच मोमेंटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू अंगावर अडवतोय, सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवतोय. नियम क्रमांक 26 पंच दर्शवताना लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती एकंदरीत 30 वर. 30 धावा धावपकावर आपण पाहतात. नक्कीच क्रिकेटचा सन्मान, क्रिकेटचा आदर भाव असणारी ही स्पर्धा. खासदार चषक 2017. अलंकार षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र गती परिवर्तन केलं, चेंज ऑफ स्पेस. पाहिलं की शफल क्रॉस होण्याचा प्रयत्न करतोय, कमी गतीने चेंडू हाताळला. पहा नक्कीच युक्ती कामाला येते.
बॉडी लँग्वेज ओळखलं, शारीरिक भाषा ओळखणं खूप महत्वाचं असतं. गोलंदाजाने हरेश या फलंदाजीची जी शारीरिक बॉडी लँग्वेज होती ती ओळखली होती आणि त्या अनुसरून चेंडू हाताळला गेला होता. टेक्निकला महत्व आहे. अलंकार षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू त्याच कलात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न लिफ्ट केला होते, मात्र चेंडू आपण पाहतोय डीप मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्राकडे वळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र अंतिम क्षणाला चेंडू सीमारेषे समीप अडवला होतोय. तत्पूर्वी 3 धावा इथे प्राप्त केल्या जातात फलंदाजामार्फत. 3 धावांवर समाधान. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मोरे सर आपल्याला पाहायला. क्रिकेटचं मॅन्युअल जर तुम्ही उघडून बघितलं तर येस नो वेट तुमचं कॉलिंग खूप महत्वाचं असतं आणि तेच आपल्याला प्रत्यय पाहायला मिळतं दोन्ही फलंदाज दरम्यान. रोशन आणि हरेश चांगला तालमेल समन्वय साधला गेला होता आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत. गौतमी अंजूर संघाला नक्कीच दिनेश पाटील अंजूर वरून हार्दिक शुभेच्छा कळवत आहेत. धन्यवाद दिनेश पाटील. आता मात्र नक्कीच चेंडूला खेळायचा प्रयत्न होता, मात्र मिस टाइम होतोय आणि चेंडू आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज. शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस टाइम फटका होता, टायमिंग साधता आला नव्हता आणि परिणाम स्वरूप अप्रतिम झेल पकडला गेला होता क्षेत्ररक्षका मार्फत. आणखीन एक फलंदाज बाद होतोय, अर्थात तिसरा फलंदाज बाद होतोय अष्टनायक ठाकूरपाडा या संघाचा. रोशन बाद होतोय. आता क्रमांक 5 वर मैदानाच्या आत जाताना यतीश हा फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज ऋषभ आणि सागर सुरुवातीला लावले, तदनंतर रोशन हा बाद होतोय. आता मात्र हरीश आणि यतीशवर जबाबदारी. येणाऱ्या फलंदाजामध्ये तालुका क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बुमबुमा सुभाष ठाकरेचे येणे बाकी आहे. त्याची अनुपस्थिती जाणवते, कारण सुरुवातीला तो येत असतो, मात्र जाणवत आहे की तो अनुपस्थित आहे आणि त्यामुळे नक्कीच त्याची उणीव, त्याची कमतरता जाणवतोय. आपण पाहू शकता योगेश भोईर यांची चिरंजीवी सुकुमारी नक्कीच आपल्या मान्यवर कक्षामध्ये त्याचप्रमाणे त्यांचे आदरणीय वडील हे देखील एका सदिच्छा भेट देतात या स्पर्धेला. आज तिचा वाढदिवस देखील आहे आणि आपण पाहू शकता ती परी कशा पद्धतीने स्माइल देते. निश्चितच मंगेश भोईर साहेबांचा वाढदिवस आहे. अजित देतोय अंतिम षटक. बंद्रेमूर्ती मंदिराच्या एंड कडून अंतिम षटकाला प्रारंभ करतोय. धावफलकावर धावा 33 धावा. 11च्या सरासरीने वाटचाल करतोय तो अष्टविनायक स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघ. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ऑन दी अप खेळतोय. चेंडू वळतोय डीप मिड ऑन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, साजिशी फेकी, विश्वास मात्र नक्कीच चांगलं यष्टी रक्षण करतोय. एक चांगलं नेतृत्व, एक चांगलं कर्तृत्व असणारे हे व्यक्तिमत्व विश्वास मात्रे. सायडाम गोलंदाजी करताना ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दशित मलिंगा ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे गोलंदाजी करताना आपण पाहतो अजित डाके याला लसित मलिंगा अंजूर. अजित पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. नक्कीच ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हाताळतो त्यावेळेला नक्कीच फलंदाजाला एका बिकट परिस्थितीमधून सामोरं जावं लागतं आणि त्याच उत्तम उदाहरण या चेंडूवर आपण पाहू शकता. कशा पद्धतीने यॉर्क केलं होतं स्वतःला आणि उजव्या शीर्षाच्या समीप चेंडूची हाताळणी नक्कीच फायदेशीर ठरते ती अजित याला. अजित एक चांगला हरवणारा खेळाडू आहे. सायडम गोलंदाजी करणारे गोलंदाजी चेंडू बहुतेक वेळेला मोरे सर आपण पाहतोय खाली जास्त करून राहिले जातात. अजित षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू मात्र उजव्या शीर्षाच्या थोडासा बाहेर वळतोय. एकंदरीत रिटर्न क्रीज सोडतोय आणि त्यावेळेला शिवराम वैती हे पंच नक्कीच अचूक परीक्षण आणि निरीक्षण करतायत आणि नियम क्रमांक 25 चा अवलंब करून आपले दोन्ही हात समांतर दिशेने फैलावून वाईट चेंडू खेळवतायत. अतिरिक्त धाबा धावसंख्या 35. आता मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू 1 बाउंस सीमारेषा क्रॉस करतोय.
थोडासा इनसाइड आउटच्या स्वरूपाने फटका केला गेला होता. दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये कॉलिंग नव्हतं. कॉलिंग या क्षेत्ररक्षणामध्ये होणं खूप महत्वाचं असतं. कुठलं कॉलिंग पाहायला मिळालं नव्हतं. पहिले आप याच्यामध्ये गाडी सुटली होती. चेंडू गेला होता शिमारसवाड चौकारासाठी. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 39 वर. लगेच पहिल्या चेंडूवर 1 धाव, तदनंतर निर्धाव आणि तदनंतर वाईट टाकल्यानंतर दबावाखाली टाकतोय हा चेंडू. फुल टॉस टाकतोय आणि आपण पाहतोय की 4 धावा. अजित पुढचा चेंडू. अकोटमध्ये चेंडू लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आपण पाहतोय वळतोय मिडऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, मात्र अजित मार्फत व्यवस्थित फेकी होत नाहीये. आणि त्याचप्रमाणे नॉनस्टॉप नेटला कुठल्याही प्रकारचं बॅकअप देण्यासाठी यशांच्या समीप क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये आणि त्याचाच फायदा उचलताना 2 धावा अर्जित करताना आपण पाहतोय फलंदाज यतीशाला. त्याला योग्य साथ हरीशची. धावसंख्या 41 धावा धावपळकावर. एकंदरीत 4 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खर्च करताना गोलंदाज अजित. शेवटचे 2 चेंडू असतील, शेवटच्या 2 संधी असतील, ते फलंदाज यतीशाला. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. आता मात्र नक्कीच इनसाइड आउट. चेंडूला मैदानाच्या समतळ खेळल्या एक सौंदर्यपूर्ण फटका. चेंडू वळतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये स्ट्रेट टू विकेट. मात्र आपण पाहतोय की तत्पूर्वी 1च धाव समाधानपूर्वक पूर्ण करतोय यतीश. त्याला योग्य साथ हरीशची. धावफलकावर धावा 42 धावा. शेवटचा चेंडू एक मोठा फटका. नक्कीच धावफळ थोडस पोषक करू शकतो तो अष्टविनायक ठाकूरपडा संघाचा. अजित पुढचा चेंडू. फ्रंट फूट लेव्हल खेळण्याचा प्रयत्न, मात्र बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडूची हाताळणी अजित मार्फत. गुणकौशल्य चांगलं हाताळलं जातंय आणि अशा पद्धतीने 43 धावांचं आव्हान. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी यायचंय आणि नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी तिथे सज्ज होत आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळीजी, ज्येष्ठ समालोचक, मराठी, ठाणे जिल्हा. धन्यवाद संदीप मोरे. भिवंडी टायगर संघाचे कर्णधार आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचे कर्णधार दोघांनी नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर त्वरित यायचंय. सिटी ग्रुप मधील हा सामना 5 षटकांचा जाईल. वेलकम आवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि प्रशांत भिवंडी टायगर संघाचे कर्णधार, आपलंही हार्दिक स्वागत आहे. मराठा पंजाब हॉटेलचे मालक सन्माननीय नारायण शेठ भोईर यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. आदरणीय नारायण शेठ भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. आणि मृणवीचा वाढदिवस आहे, ती सुद्धा आमच्या सोबत असणार आहे. मृणवी आमच्या सोबत आहे. आज बर्थडे वाढदिवस आहे आणि आमचे सन्माननीय नारायण शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. या ठिकाणी प्रशांत या ठिकाणी कॉलिंग करणार आहेत. टेल म्हणणं आहे प्रचंडचं. आणि नाणेफेकी मला वाटते जिंकलेली आहे. जिंकलेले भिवंडी टायगर संघाने. आमचे नारायण भोईर यांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. नाणेफेक जिंकलेली आहे प्रशांत. भिवंडी टायगर संघाचा कर्णधार प्रशांत माझ्यासोबत आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय आहे? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे आणि फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि खास करून पॉवर प्ले मध्ये
कुठल्या फलंदाजांना अपेक्षा असणार आहेत जे कुठले पॉवरफुल फलंदाजी करतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करेन आणि पॉवर प्लेमध्ये तुषार आणि सचिन आहे दोघे, यांच्याकडून अपेक्षा आहे मला. भिवंडी टायगर एक बलाढ्य संघ आहे. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय वाटतं? जे आयोजन केलेलं आहे, हे जे मैदान पाहतोय पंजाबमध्ये कले क्रीडा नगरी अगदी दुधी प्रकाशात नावून निघालेली आहे, काय वाटतं आयोजनाविषयी? आयोजन अतिशय चांगलं आहे आणि आम्हाला खेळाची संधी दिली त्याबद्दल हार्दिक स्वागत. जॉली कामतकर संघ एक संघ आहे, त्यामध्ये एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. आम्ही नाणेफेक हारलेले आहेत. सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचं. नाणेफेक जर जिंकले असते ते काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते आम्ही पण, कारण की रात्रीचा सामना आहे तर नाणेफेक जिंकणं जरुरी होता. म्हणजे एक चेस करताना कुठल्या प्रकारे मानसिक दबाव नको म्हणून फलंदाजी स्वीकारली असती. मात्र नाणेफेक हारल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ जो आहे त्यामध्ये अनुभवी खेळाडू आहेत, त्याशिवाय युवा खेळाडू आहेत, असं मिश्रण असलेला संघ आहे. समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी आम्ही नो डाऊट उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्यासोबत आणखी अमोल एक अनुभवी गोलंदाज आहे. अजून कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? प्रणीत आहे आणि प्रेम पण चांगलीच टाकतो सध्या गोलंदाजी. समोर पण चांगली आहेत खेळाडू, तर आम्ही जेवढा आम्हाला रोखता येईल तेवढा आम्ही रोखू त्यांना. जॉली ट्रॉफीची चर्चा खूप झाली होती संपूर्ण भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये. मात्र ही जी स्पर्धा आहे खासदार चषक 2017 याचं जे आयोजन केलं आहे शेलोमदा क्रीडा मंडळ वर्ल्ड, त्याचबरोबर मराठा पंजाब स्पोर्ट्स यांनी जे आयोजन केलेलं आहे, या स्पर्धेविषयी काय वाटतंय? फ्लड लाईटमध्ये प्रकाश जोताची स्पर्धा आहे आणि तुम्ही सामना खेळणार आहात. भिवंडीत तसं तर जो म्हणजे जे आयोजन होते त्याचा काय बोलायला समजा शब्दच नसतात, कारण की जेवढा खेळायला भेटते तेवढा कुठे खेळायला भेटत नाही. आणि जे पण ऑर्गनाइज कमिटी असतात ते म्हणजे जेवढा द्यायचं, जे पण आपलं सर्वस्व देता येईल तेवढा देतात. तर तुमचा संघ भिवंडी टायगर सोबत लढाई देण्यासाठी सज्ज झालेला आहे? हा, चांगली मॅच चांगलीच व्हायला जाईल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो भिवंडी टायगर विरुद्ध जॉली स्पोर्ट कामतगर. भिवंडी टायगर संघाचे कर्णधार प्रशांत यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगर संघाला आमंत्रित केलेला आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे समालोचक ज्ञानेश्वर चिकणे, त्याचबरोबर सुभाष धुमाल आणि संदीप मोरे सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळीजी. तर या प्रांगणात या मान्यवर कक्षामध्ये शुभांग म्हणतोय सन्माननीय अतिथी श्रीमान वरुण सदाशिव पाटील साहेब, विद्यमान गटनेते कल्याण डोंबिवली शहर महानगरपालिका, आणि त्यांचं या प्रांगणात मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आणि संदीप मोरे, आपणास माहित आहे की KKPL खासदार कपिल पाटील लीग पहिली स्पर्धा त्यांनी इतिहास रचला होता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण या ठिकाणी पहिली सन्माननीय खासदार कपिल पाटील यांच्या गौरवार्थ त्यांनी स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि एक सफल स्पर्धा झाली होती. सन्माननीय वरुण शेठ पाटील जे विद्यमान नगरसेवक, त्याचबरोबर गटनेते BJP यांचा पण पावसाळ्यात त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद गवळी सर. तर या ठिकाणी नक्कीच ओवली गावचे माजी उपसरपंच प्रेमनाथ पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या आयोजनाला नियोजनाला तसेच खास करून जॉली क्लब कामतगर संघाचा मोती यास हार्दिक शुभेच्छा आलेल्या. त्याचप्रमाणे ज्यांचा आज वाढदिवस आहे मंगेजी भोई साहेब यांनाही प्रेमनाथ पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रेमनाथ पाटील साहेब, आपला मनापासून आभार. लगेच अंजूर संघाचे मार्गदर्शक MD घरत महादेवजी घरत साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. विनंती असेल महादेवजी घरत MD घरत यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. त्यांचं आदरपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. तर पहिल्या 2 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत्या सुभाष धुमाल. धन्यवाद चिकले. पहिला चेंडू फ्रंट मध्ये कव्हरच्या दिशेने वाढलेला चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेपार चौकार.
त्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आव्हान येथे 43 धावांचा आपण सामना ग्रामीण पूल मधील पाहतोय. अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध गावदेवी अंजूर. यावेळी माझा बॉलर बॅक ड्राय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं होतं गोलंदाजा मार्फत. दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगावचे अध्यक्ष फुलाजी पाटील यांच्याकडून गावदेवी अंजूर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद फुलाजी पाटील. यावेळी मात्र फ्रंट फिरून जाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजा मार्फत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ग्रामीण पूल मधील सामना आपण पाहतोय गावदेवी अंजूर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन संघादरम्यान. इस वक्त दीना पाटिल ने और उमाकांत पाटिल ने ऑल द बेस्ट कहा है गावदेवी अंजूर को. यावेळी मात्र लॉकहोल मधला चेंडू व्यवहार करा चेंडू हाताला गेला होता. चांगला चेंडू आपण पाहतोय संतोष ऐशा मार्फत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रमनिक ओली ने भी ऑल द बेस्ट कहा है इस वक्त गावदेवी अंजूर को. नंबर 5 वर रँक करत आहे अष्टविनायक ठाकूर पाडा संघ. कारण दोन वेळा या संघाने उपविजेते पटकावलेला आहे. मात्र नंबर 2 चा संघ पाहतोय गावदेवी अंजोरा संघ. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेले फलंदाजांना. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका चेंडूला स्वयं केलेला आहे. चांगला प्रयत्न केला जातोय आणि फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाचलेल्या क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. या 2 धावा धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 6. ज्यावेळी तुमच्याकडे टार्गेट कमी असतं सुभाष धुमाल त्यावेळी नक्कीच गोलंदाजांना अशा क्षेत्ररक्षकांची गरज असते आणि नक्कीच तसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 43 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडस बॅकफुटवर गावदेवी अंजूर संघ बिनबाद 6. चांगली सुरुवात आपण पाहतोय. एक संमिश्र षटक पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं ज्ञानेश्वर चिकनाई चौकार फेस केल्यानंतर जे 4 चेंडू होते ते निर्धाव चेंडू हाताला गेले. ते आपण फ्लेक्स पॅव्हेलियन पाहू शकतो. मराठा पंजाब फ्लेक्स पॅव्हेलियन 2 फ्लेक्स पॅव्हेलियन आहेत. एक शेलुमाता वर्ल्ड फ्लेक्स पॅव्हेलियन हे आपण मिथ फाउंडेशन स्टँड पाहू शकता. आज प्रेक्षक संख्या ही जास्त आहे आणि उद्या मात्र या ठिकाणी नक्कीच जनसागर ओसळणार आहे. सुपर संडे आणि मेगा फिनाले. निश्चित सुपर संडे आणि सुपर संघाने आपण खेळताना पाहणार आहोत ऍक्शन मध्ये. आणि एकाच दिवशी 3 मेगा फिनाले आपण पाहणार आहोत सुभाष धुमाल. संगम घडवला गेला त्याचा पूर्णपणे क्रेडिट जाते निश्चितच भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष योगेश भोईर साहेब आणि शेलुमातवाल मराठा पंजाब. स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँड, त्यानंतर मिथ फाउंडेशन स्टँड, भगवान शेठ भोईर स्टँड, आरडी ग्रुप स्टँड, पुरुषोत्तम पाटील स्टँड. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कल्पेश. टेम्पल एन कडनं बंदरामूर्ती कालेर मंदिराचं जे टोक आहे त्या टोकाकडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होते कल्पेश. 43 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 6 धावा धावपलकर झाले. आता प्लस पण आहे. कोणताही फलंदाज बाद झालेला नाही गावदेवी अंजोर या संघाचा. यावेळी मात्र मिस्टन फटका आहे. चेंडू आवडत आहे. चेंडू खाली सोडता गोलंदाज येतो आणि बडी मसली जालमा पोहोचते. इनफॉर्म फलंदाज जीतू दर्याची केली संपुष्टात.
बाद होतो टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दक्ष होता. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतो गावदेव अंजुर या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 6 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले गावदेव अंजुर या संघाचे. सुभाष धुमाल सागर ठाकरेने कॅप्टन बाईट्स मध्ये सांगितलं होतं की 40 ते 45 धावा आम्हाला इनफ असतील. आमचे गोलंदाज असे आहेत की 40 ते 45 धावा आम्ही सुरक्षित राखू शकतोय. मात्र त्याच या घटनेकडे आपण पाहतोय आगेकूच करताना नक्कीच 40 ते 45 धावा या ठिकाणी नक्कीच सुरक्षित करण्याच्या रूपाने मार्गक्रम करताना. एक मिस इन्फॉर्मेशन मैंने आपको दी थी. नाना और महेंद्र का जो मैच है वो कल होगा. करण काटेकर हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिक उडाई गोलंदाज कल्पेश. यावेळी मात्र विकेट हॅट्रिक क्लीन बॉल त्रिफळा बाद या म्हटलं जातंय. आणि अशा वाकवली जाते आणि फलंदाज बाद होते. या स्पर्धेतील ग्रामीण मधील सर्वोत्कृष्ट चेंडू बघितला आपण सुभाष धुमाल. परफेक्ट यॉर्कर आणि मात्र सर्वोत्कृष्ट फलंदाजी बाद होतोय विश्वास मात्रे. निश्चितच सिटी फील्ड मधील सर्वोत्कृष्ट चेंडू आपण बघितला होता. मॅगी 11 गोलंदाज सलमान याने जेव्हा दीपेश माले याला बोल्ड आउट केला होता. आणि ग्रामीण फील्ड मधील सर्वोत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय हा तर 5वा गोलंदाज बनतोय विकेट हॅट्रिक टेकर ग्रामीण फील्ड मधील गोलंदाज कल्पेश. लेकिन सही समय पे हैट्रिक लिया उन्होंने अपनी टीम के लिए. कल्पेश अंजुरीतून प्रथमेश ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे हॅट्रिक साठी. यावेळी मात्र चेंडूला भिडकावून दिला होता. लॉंग लेग मारशी मारा ब्लो रेश गगनचुंबी षटकार. मारली होती त्यासाठी उत्तर दिलेले हुक केला होता चेंडूला आणि नक्कीच स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँडला सलामी देणारा हा जबरदस्त षटकार. आपण बघितलं सफल कोर्स झाला होता फलंदाजा. शुभाग म्हणतोय काल्लेर गावचे विद्यमान सरपंच श्रीधरजी पाटील साहेब यांचा शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील या प्रांगणात या मान्यवर कक्षामध्ये योगेश भोईर साहेब आयोजित खासदार चषक 2017 या स्पर्धेत हार्दिक स्वागत. इस वक्त राजेश तरे ने महिंद्रा स्पोर्ट्स को जीत के लिए मुबारकबाद दी थी. अजूनही सुनील घरत मैदानामध्ये आहे. ज्याने या हंगामामध्ये निश्चित एक तर सारंगाव चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये निळगाव पिंपल संघाविरुद्ध एक डॅसिंग इनिंग पेश केली. त्यानंतर धर्मवीर चषक सुरईमध्ये गावदेव बिनार संघाविरुद्ध एक चांगली इनिंग पेश केली होती. सिटी क्रिकेट में भी अच्छे फॉर्म में चल रहे हैं लेकिन अब उन पर जिम्मेदारियां बढ़ती भी. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडू होता. चेंडू क्षेत्ररक्षक अप्रतिम खेळ आणि फलंदाज फेल.
बाद मोरे सर 2 षटकामध्ये आपण पाहतो धावसंख्या झालेली 12, मात्र फलंदाज बाद झालेले ते 4. किरण गोलंदाजीची सुरुवात करणार आहे. अजूनही नक्कीच दिल्ली दूर आहे. यावेळी मात्र नक्कीच पंतांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, पंतांकडून व्हाईटचा इशारा. महादेवजी घोरत MD घोरत साहेबांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. त्याचप्रमाणे भिवंडी भारतीय जनता युवा मोर्चा आघाडीचे विद्यमान उपतालुका अध्यक्ष निलेश पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यावं. बैक टू बैक सिटी क्रिकेट के 2 महान मुकाबले होने जा रहे. अगला मुकाबला भिवंडी टाइगर्स बनाम जॉली. तीसरा अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी. उसके बाद पॉइनियर बनाम बालाजी स्पोर्ट. हाई वोल्टेज मुकाबला. जॉली और भिवंडी टाइगर्स के बाद जो मुकाबला होने जा रहा है हाई वोल्टेज मुकाबला पॉइनियर बनाम बालाजी स्पोर्ट. आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. किरण गिरीश खेळण्यासाठी सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडला सुनील. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केलेला आहे. पाहायचंय लॉंग ऑन सीमारशीवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच झेल सोडतोय, जीवनदान मिळतंय फलंदाजाला. टर्निंग पॉइंट बन सकता है इस मैच का जिस तरह से कैच छूटा है, क्योंकि गिरीश और सुनील घरत 2 ऐसे बैट्समैन हैं, अगर एक बार उन्होंने हाथ खोल दिया तो बहुत महंगे पड़ सकते हैं. अशा प्रकारे एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 14 वर. 43 धावांचं लक्ष आहे आणि 43 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी 4 बाद 14. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक शिवाय काहीही नाहीये. 1 धाव पूर्ण, धावसंख्या 15. कहीं ना कहीं अब फुलटॉस गेंदे बैट पे उतनी अच्छी कैरी नहीं हो रही है. इसका कारण है कि इस वक्त क्लाइमेट काफी हेजी हो चुका है. काल लेट नाईट असा सामना बघितला होता श्री गणेश भरोडी आणि काजल स्पोर्ट पूर्णा या 2 संघामध्ये, आणि मात्र काजल स्पोर्ट पूर्णा संघ अंतिम त्या कालच्या रात्रीच्या अंतिम सामन्यात मात्र पराभूत झाला होता. नक्कीच सन्माननीय गटनेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका वरून सदाशिव पाटील साहेब आमच्यापासून रजा घेताना मात्र उद्याच्या दिवशी सायंकाळी ठीक पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त आपली उपस्थिती लाभेल. उनका KPL आपने देखा था कोन में, जिसे रहीम 11 ने जीता था और ग्रामीण में शिलू मातावल विजय रही थी. नक्कीच भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष सन्माननीय हरिचंद्र पाटील यांचे सुपुत्र आपण पाहतो जितेश पाटील हे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम जितेश पाटील साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. किरण धावसंख्या झालेली 16. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर आणि सुनील घरात बाद.
किरण त्याला मात्र चेंडूला स्लॉक केलेला पायाचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का? येस, आणखी एक फलंदाज बाद. ये देखिए किस तरह से विकेट गिरा. फ्रंट लेग को अलग किया था, ऑफ स्टंप के बाहर से अधिक छोटी गेंद नहीं थी, पुल जरूर किया था, आसमान में ज्यादा गेंद रही और बहुत ही बढ़िया कैच. या ठिकाणी भावेसर एक मात्र दिसून येते आपल्याला, गावदेवी अंजूर संघ हा अनुभवी फलंदाजांनी भरलेला संघ आहे, मात्र एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तू चल मैं आया. इस वक्त भारतीय जनता पार्टी कल्याण के सम्मानीय अध्यक्ष मशहूर लेदर क्रिकेटर और अंपायर अजहर काजी ने खासदार कप के लिए योगेश भुईर, शेलुमा तवल, मराठा पंजाब को मुबारकबाद दी है और कल जन्मदिन की एडवांस में मुबारकबाद दी है सम्मानीय खासदार कपिल पाटिल जी को. किरण आता मात्र हॅट्रिक ची संधी आहे. यार मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला हॅट्रिक हुकवलेली आहे, मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 17 वर. बहुत खूबसूरत गेंदबाजी देखी हमने किरण की, बैंग ऑन टारगेट गेंदबाजी की उन्होंने. दोस्तों इसके बाद बैक टू बैक दो सिटी के गर्म मुकाबले अब देखने जा रहे हैं, जबकि मौसम सर्द हुआ है. भिवंडी टाइगर्स वन द टॉस, डिसाइडेड टू बैट फर्स्ट अगेंस्ट जॉली स्पोर्ट कामतगढ़, और उसके बाद एक और बड़ा मुकाबला आप देखेंगे पायनियर बनाम बालाजी, जबकि गो ईस्ट और वेस्ट अल्ताफ बाली इज द बेस्ट. अल्ताफ बाली यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अल्ताफ बाली यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. योगेश भोईर यांच्याकडून आपल्याला विनंती असेल, प्लीज वेलकम अल्ताफ बाली. अल्ताफ बाली पहुंच चुके हैं और साथ में शंकर, अयाज मेमन, फहद दलवी, साथ ही साथ तुषार फुटानकर, सभी का इस्तेकबाल है. असगर अंसारी इथे शुभेच्छा देतात राहुल माळी यांच्याकडून अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. धन्यवाद राहुल माळी. आता मात्र शेवटचं षटक, 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. ये आप देख सकते हैं अल्ताफ बाली को, जो अभी अभी अयाज मेमन वहां पे नजर आ रहे हैं. रविश खोत है, फाद दलवी है, अजमल नासिककर पहुंच चुके हैं, आपका भी इस्तेकबाल है. धावसंख्या झालेले 17. यतीश पहिला चेंडू फुलटो सॉंग केलेला आहे, चेंडू मिड विकेट सीमारेषेवर आणि आज क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू आणि याच बरोबर
केला होता चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आणि नक्कीच एक सुरेख झेल. या पूर्ण इनिंग मध्ये जर बघितलं भावे सर आपण तर 3 वेळा असं झालेले बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. लगेच मी विनंती करतोय जॉली स्पोर्टचे करता करता सन्मान्य नरेश म्हात्रे साहेब आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. त्याचप्रमाणे अल्ताफ बाली साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यावं. सुस्वागतम. ज्याप्रमाणे मराठा पंजाब संघाने स्वतःहून फलंदाजांनी स्वतःहून तो सामना कठीण केला होता त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी अंजूर संघाने फलंदाजांनी स्वतःहून हा सामना कठीण केलेला आहे. 4 चेंडू 26 धावांची आवश्यकता. हॅट्रिक यतिशॉने हॅट्रिक. यावेळी मात्र सुरेख चेंडू नक्कीच चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला निघतोय. एक तेज तरार चेंडू होता भावे सर. बिल्कुल बाहर की जानिब निकाला था, उस गेंद को ड्राइव करना चाहते थे, पूरी तरह से चूके. लक्ष दूर 3 चेंडू 26 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 धाव पूर्ण. औपचारिकता बाकी राहिलेले 2 चेंडू 25 धावांची आवश्यकता. अष्टविनायक ठाकुरपाड़ा इस वक्त मैच को जीतने की तैयारी में. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखीन एक फलंदाज बाद.
त्यांचा नक्कीच संघ त्याचा विरुद्ध आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स नरेश मात्रे फॅन टीम. जॉली स्पोर्ट्स हा संघ लढत देतोय. आमचं मान्यवर कक्ष एडवोकेट राजेश पाटिल काफी बिजी रहे हैं. सो बैक टू क्रिकेट नाउ. धन्यवाद संदीप मोरे, धन्यवाद ज्ञानेश्वर चिकने. इस सामना या ठिकाणी थांबणार आहे. 5 मिनिटांचा सामना सुरुवात होणार दरम्यान या ठिकाणी मिन्नात मात्रे त्याचबरोबर भिवंडी पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य बंडू हनुमान पाटील, डॉक्टर अमोल कराळे, डॉक्टर रुपाली कराळे नवनिर्वाचित सरपंच आहेत कोणगावच्या, यांच्याकडे या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. सुहास पाटील आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहू शकता अल्ताफजी बाली यांना. यस, उनके साथ डीके, दानिश खोत, अयाज मेमन, फाइक, अशीर, पूरी टीम पायनियर की आती हुई. वेलकम अल्ताफ बाली. गो ईस्ट और वेस्ट, बाली इज द बेस्ट. अल्ताफजी बाली आपला